नमस्कार मित्रो. आताच कळलं की बर्गे साहेब त्यांना जाता आलं नाही मुंबईला. माझ्या दृष्टीने ते बरं झालं नाही जाता आलं ते. कारण काय, ते जर आले असते तर मी चीफ आयवर राहिलो नसतो, त्यांनाच मिळालं असतं असं मला वाटतं. मित्रो, 26/11 जो होऊ नये तो झालेला आहे आणि त्याचा आपण तपास पण केलेला आहे. एक लक्षात ठेवा की आपली न्यायव्यवस्था काय सांगते. म्हणजे सर्वसाधारण नागरिकांना जर विचारलं तर ते म्हणतील की 100 आरोपी सुटले तरी चालतील, पण एक निरपराध मरता कामा नये, एका निरपराधाला शिक्षा होता कामा नये, असं सर्वसामान्य माणसांचं म्हणणं आहे. परंतु ॲज ए पोलीस ऑफिसर मी कायद्यात काय लिहिलंय ते आपल्याला सांगतो. त्या कायद्यात असं लिहिलेलं आहे की prosecution should prove their case beyond reasonable doubt and accused should produce the preponderance of probabilities. म्हणजे आम्हाला एखादी केस कन्व्हिक्शनला घ्यायची असेल, कन्व्हिक्शन व्हायचं असेल तर त्याबाबत जरा देखील शंका कोर्टाच्या किंवा एकंदरीत वक्तव्याच्या याच्यात जरा जरी शंका आली तरी आरोपी सुटून जातो. म्हणून आमचं कन्व्हिक्शन रेट फार कमी असते. आणि ही तर आपल्याला माहिती आहे की ही ट्रायल कोर्ट म्हणजे मुंबईला चालणार, त्यानंतर हायकोर्टाला चालणार, त्यानंतर सुप्रीम कोर्टाला चालणार. ह्या तिन्ही ठिकाणी हे पास होणं म्हणजे फार एक कठीण बाब होती. परंतु मी प्रत्येक वेळेला, मी प्रत्येक लेक्चरला सांगतो, हे जवळजवळ 250वं लेक्चर आहे माझं. मी प्रत्येक वेळेला हे म्हणतो की बाबा तुम्ही देवावर विश्वास ठेवत नसाल तर माझे पुढचे शब्द ह्या कानाने ऐका आणि ह्या कानाने सोडा. परंतु आमचा देवावर विश्वास होता म्हणून एक एक पुरावा असा सहजरित्या आम्हाला मिळत गेला. या अगोदर देखील पाकिस्तान पुरस्कृत अनेक हल्ले झाले आहेत, आपल्याला माहिती आहे. परंतु पाकिस्तान प्रत्येक वेळी म्हणते की हे आमचं बाळ नाही. परंतु ही पहिली केस होती की पाकिस्तानला नाईलाजास्तव मान्य करावं लागलं की हे आमचं बाळ आहे. तुम्ही अगोदर जर टीव्ही बघितलं असेल तर पाकिस्तानचे राज्यकर्ते म्हणत होते हे आमचं बाळ नाही, हा पुरावा आहे, हे भारतीय आहेत म्हणून. काहीतरी एक फेक आयडेंटिटी कार्ड आणलं हैदराबादचं. प्रत्येकाकडे एक एक आयडेंटिटी कार्ड दिलं, तो हैदराबादच्या कॉलेजचा विद्यार्थी आहे म्हणून. पण त्यांना माहीत नव्हतं की बाबा आम्ही त्याच्या बाबतीतही तपास करून मोकळे झालो आहोत. त्या प्रिन्सिपललाच बोलवून घेतलं. काय बाबा तुझं म्हणणं आहे, हे 10 आयडेंटिटी कार्ड आहेत, तुझं काय म्हणणं आहे. त्यांनी सगळं 10 वर्षाचा रेकॉर्ड आणला. म्हणजे कसाब वयाच्या 12 वर्षी जेव्हा होता, कसाबचं वय होतं 21 वर्ष, तो जेव्हा 12 वर्षाचा होता तेव्हापासूनचा कोर्टाचा रेकॉर्ड आणला, आपल्या कॉलेजचा रेकॉर्ड आणला आणि त्यांनी सांगितलं ह्या नावाचा माणूस आमच्याकडे केव्हा शिक्षणालाच नव्हता. 12 वर्षाचा मुलगा केव्हाही कॉलेजमध्ये जात नाही, तरी पण आम्ही तो पुरावा दिला. मित्रांनो, असा तो बारीक बारीक, म्हणजे त्यांच्या लक्षातच नव्हतं की आपण नाही म्हणतोय पण जगासमोर एक वेळा हा म्हणावं लागेल. आणि शेवटी 8 डोसियर म्हणजे आम्ही जो काही तपास केलेला आहे ते मुद्दे आम्ही सेंट्रल एजन्सीकडे पाठवत होतो आणि सेंट्रल एजन्सी ती पुढे पाकिस्तानला पाठवत होती. प्रत्येक वेळेला आम्ही एक चूक करत होतो की आमच्याकडे हा पुरावा आहे, तो संपूर्ण पुरावा त्यांना देत होतो. एक वेळ तुम्हाला प्रश्न दिले तर तुम्ही उत्तर व्यवस्थित देऊ शकता, परंतु एखाद्या प्रश्नाचे 5 फोड करून एक प्रश्न आता दिला तर तुम्ही उत्तर देणार, मग दुसरा त्याचाच पोटभाग दिला आणि 4थ्या वेळेला बाकी तुम्ही बरोबर गोत्यात येणार, म्हणजे तुम्हाला पुढे फिरता येणार नाही. ही परिस्थिती पाकिस्तानची झाली आणि म्हणून नाईलाजास्तव पाकिस्तानने मान्य केलं हे आमचं बाळ आहे. भरपूर तयारी केली होती. त्या सिद्धिविनायक मंदिरातून असे गंडे दोरे डेव्हिड कोलमन हेडलीने घेतले आणि ते त्यांना दिले की हे घाला म्हणजे हिंदू दिसतील तुम्हाला. लोकांना तुम्ही सगळे मारणार आहात, मग तुम्ही पोलिसांना वाटेल की ही हिंदू आहेत. तेही कसं खोटं आहे तेही आम्ही प्रूव्ह केलं की डेव्हिड कोलमन हेडली आला इकडे, त्यांनी ज्या माणसाकडनं हे गंडे दोरे विकत घेतले त्यांनी त्या माणसाला ओळखलं आणि शेवटी डेव्हिड हेडलीने देखील कबूल केलं. आपल्याला माहीतच असेल की मी 25 दोरे नेऊन दिले होते आणि ते त्या ISIला दिले होते आणि ISIने लष्कर ए तैयबा ह्या आंतरराष्ट्रीय बंदी घातलेल्या संघटनेच्या वतीने ह्यांना दिले. तुम्ही पहिली चार्जशीट जर बघितली, महाशी साहेबांनी सांगितलं की 11,350 पानांचं चार्जशीट. मित्रांनो, एक सांगतो इकडे की मी एकटा नव्हतो, 98 लोक होती, त्यात 10 बायका देखील होत्या, लेडी ऑफिसर आणि लेडी कॉन्स्टेबल. 90 दिवस कोणीही
विकली ऑफ म्हणजे साप्ताहिक रजा नाही, सीएल नाही, ईएल नाही, मेडिकल लीव नाही. दर दिवशी सकाळी 8 ते रात्री 2 वाजेपर्यंत दररोज काम करत होते आणि त्याचीच फलश्रुती 11,350 पानांचं चार्जशीट. कारण महाशी आपण जसं म्हणताय की राष्ट्रभक्ती तर आहेच, परंतु एक परदेशातून हे आलेले 10 लोक, मला जर कोणी सांगितलं, तुमच्यापैकी कोणालाही सांगितलं जा मुंबईला ये आणि कोणाच्या तरी एक कानाखाली मार, आपण ते करू शकत नाही. आणि हे पार पाकिस्तानमधून इकडे 4 दिवस प्रवास करून आले आणि धडाधड गोळ्या मारून अनेक लोकांना मारलं. 166 लोकांना मारलंय त्यांनी. 166 लोकांना ठार मारलं. त्यात 18 आमचे सरकारी नोकर होते, वरिष्ठांपासून ते कॉन्स्टेबल पर्यंत. 155 पेक्षा जास्त करोड रुपयांचं नुकसान केलं. जवळजवळ 300 लोक जखमी केले. मित्रांनो, हे दगडाचा मार नाही, या लक्षात ठेवा. एकतर हँड ग्रेनेड किंवा बॉम्ब ब्लास्ट किंवा AK-47च्या गोळ्या ह्यांच्या जखमा आहेत. 300 लोकांना जखमी केलं. असा माणूस हा जिवंत राहण्याचा लायकीचा नाही. त्याची एकच जर आपण बघितलं असतं, ज्या बोटीतून हे आले, कुबेर बोटीतून, जखाऊ नावाचा बंदर आहे जिकडे इंटरनॅशनल टेरिटोरियल वॉटर ज्युरिडिक्शन, ह्या बाजूला भारत आणि ह्या बाजूला पाकिस्तान, त्या जखाऊमधनं ती बोट कुबेर हायजॅक केली आणि त्यानंतर 4 लोकांना त्यांनी त्यांच्या बोटीतून पाकिस्तानला पाठवून दिलं, ज्यांना मधीच समुद्रात मारून फेकून दिलं. आणि हा अमरचंद सोलंकी जो तांडेल होता त्याला मुंबईपर्यंत आणलं. मुंबईच्या 5 नॉटिकल मैलापर्यंत त्याला आणलं. आणि त्याची जरी डेड बॉडी बघितली असती तरी कोणालाही वाटलं असतं ते कसाबचा गळा इकडे आवळून ठार मारून टाकावा म्हणून. कारण त्याची बॉडी कशी होती ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. दोन्ही हात मागच्या बाजूला बांधलेले. आमची हिंदू संस्कृती म्हणते की जेव्हा माणूस मरतो तेव्हा त्याचे सगळे हात, पाश, हातातला गंडा दोरा, गळ्यातला दोरा सगळा काढला करायचे, कारण तो एकदम मोकळ्या हाताने देवाकडे गेला पाहिजे अशी आपली संस्कृती मानते. आणि या अशा संस्कृतीच्या या अमरचंद सोलंकीला दोन्ही हात रशीने मागच्या बाजूला बांधलेले, डोळ्याला काळ्या रंगाची कापडाची पट्टी आणि मान इथपासून इथपर्यंत कापलेली, फक्त ह्या नरड्यामुळे हे 2 भाग एकत्र होते. अशा माणसाला जिवंत राहायचा हक्कच नाही असं माझं म्हणणं आहे. परंतु आपण कायद्याच्या भाषेत कायदेशीर मार्गाने त्याला ते मारायचं असं आम्ही ठरवून टाकलं होतं. मारायचं असतं तर काय झटक्यात त्याला एक नको त्या भागावर मारलं असतं, तो तिकडे त्याचा मुर्दा झाला असता. परंतु जगाने आपल्याला मग बोट दाखवलं असतं की तुम्ही एक आरोपी ठेवू शकत नाही, एक आरोपीची हे करू शकत नाही कायदेशीर. आपण जगाला दाखवून दिलं की तुझ्याकडे वकील नसेल तरी चालेल, आमचं शासन तुला वकील देईल. ट्रायल कोर्टाला 2 चांगले वकील, नावाजलेले वकील, हायकोर्टाला 2 चांगले वकील शासनाच्या खर्चाने, सुप्रीम कोर्टाला 2 चांगले वकील शासनाच्या खर्चाने. अर्थात सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी त्याला जे काय 11 लाख रुपये मिळाले, त्यांनी सांगितलं की हे 11 लाख रुपये मला न देता जे पोलीस अधिकारी आणि अंमलदार मारले गेले ह्या हल्ल्यात, त्यांच्या घरातल्या लोकांना हे वाटावेत असं त्यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं. म्हणजे आपण त्याला सगळी व्यवस्था, सगळा चान्स आपण दिला. पाकिस्तान भले 1.5-2 महिने म्हणत होतं की हे माझं बाळ नाही, परंतु 8 डोसियर पाठवल्यानंतर त्यांना देखील शेवटी मानावं लागलं की हे बाळ आमचं आहे. आणि म्हणूनच ते येडे नाहीत. ह्याच्या अगोदरी आणि त्याच्यानंतरही आपल्याला माहीतच असेल, पाकिस्तान पुरस्कृत अनेक हल्ले झाले, परंतु पाकिस्तानने हे आमचं बाळ केव्हाच म्हटलं नाही. पूर्ण तयारी केली होती की हे भारतीय बाळ आहे हे दाखवण्याची. मी माशी आपल्याला सांगितलं, कॉलेजचं आयडेंटिटी कार्ड, हाताला गंडे दोरे. आमच्याकडे TV वाले फार एकदम सबसे तेज असतात. कोणीतरी त्या इंडिया TVने या अतिरेक्यांशी संपर्क साधला, खरी गोष्ट आहे, त्याच्यात फॅब्रिकेशन नाही. कारण जे काय ते बोलले त्याचं टॅपिंग आमच्याकडे आहे. जे इंडिया TVचे प्रतिनिधी बोलले त्या अतिरेक्यांशी जे कोण बोलत होते 36.5 तासाचं टॅपिंग आपल्याकडे आहे. हँडलर जे बोलत होते तेही आपल्याकडे टॅपिंग मध्ये आहे. काय बोलत होते ते त्यांना शिकवत होते तेही आपल्याकडे आहे. या इंडिया TVच्या समोर भाषण देताना त्यांनी सांगितलं की आम्ही हैदराबादचे आहोत, दख्खनचे आहोत. मग तो त्यावेळेला अबू जिंदाल, एक आमचाच माणूस, ह्याचा महाराष्ट्रातला
औरंगाबादचा नाही, बीडचा, सॉरी हा, बीडचा, तो त्याला सांगत होता, ह्या बाजूने तो बोलत होता कराचीची, आणि ह्या बाजूने तो आपल्या इंडिया टीव्हीशी बोलत होता. हे दोन्ही टायपिंग आमच्याकडे आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो. हाँ, हम किधर के हैं वो आपको चाहते हैं, आप जानना चाहते हैं. हा अबू जिंदालने इकडे ऐकलं, बोल देना हैदराबाद के, हम हैदराबाद के हैं. इंडिया टीवी वाला जो हैदराबाद के किधर के, मैं हैदराबाद का किधर का ये भी आप जानना चाहते हैं. अबू जिंदाल ने ऐकलं, बोल देना टोली चौकी के, हम टोली चौकी के. मग लोकांना वाटलं की ज्या अर्थी एवढं सगळं म्हणतायत म्हणजे तो बहुतेक करून हे सगळे मुंबईचे होते. मित्रांनो, अनेक मुद्दे आहेत त्यांच्या पुस्तकात. जे काय कोणी पुस्तक लिहिलेलं आहे, मागाशी सांगितलं, त्यांची आणि माझी समोरासमोर भेट झाली तर मला खात्री आहे, कारण मी सत्य आहे म्हणून ते माझ्यासमोर हरतील 101%. काहीतरी हवेत बाण चालवायचे, मी नाही. मित्रांनो, कितीही मी हवेत बाण चालवले असते, तुम्हाला माहित असेल अक्षरधाममध्ये एक हल्ला झाला होता गुजरातमध्ये, त्यातही काही अतिरेकी मारले, पण त्यांना सपोर्ट करणारे ह्यांना गुजरात पोलिसांनी पकडलं. केस चालली, आपल्याला माहित असेलच. ट्रायल कोर्टात फाशी, हायकोर्टात फाशी, सुप्रीम कोर्टाने बाइज्जत बरी, सगळे आरोपी सोडून दिले. कोर्टाला आपण बघतो की बाबा न्यायालयाचे डोळे बंद असतात, त्यांना जो पुरावा येईल त्याच्या अनुषंगाने ते निकाल देतात. हे मुंबईचा अतिरेकी हल्ला म्हणजे ह्याला फासावर चढवा असं कुठेच होत नाही मित्रांनो. जरा जरी आपल्या तपासात किंवा पुराव्यात जरा जरी चुकीचं असलं असतं तर ते निश्चितपणे सुटले असते. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, बाकी सगळं मरू दे, चला सगळ्या कोर्टाने आम्हाला मदत केली असं टाइम बिंग धरून चालली आहे. पाकिस्तान का येळ आहे का? 93चा ब्लास्ट केला, उरीचं हे केलं, पठाणकोट केलं, सगळे करतायत. काश्मीरमध्ये अनेक हल्ले केले, केव्हाही पाकिस्तानने मान्य केलं का मित्रांनो? मला सांगा, एकदा तरी मान्य केलंय का हा आमच्याकडनं पुरस्कृत झालेला हल्ला आहे? केव्हाही मान्य केलं नाही. मग हीच केस का मान्य केली त्यांनी? 93चा ब्लास्ट पण झाला होता, लाखो हजारो शेकडो लोक मेली होती, तेव्हाही त्यांनी म्हटलं हे आमचं बाळ नाही. मग हे का म्हटलं त्यांनी? कारण आपल्याकडे असलेला पुरावा. नाही तर कोणतंही शत्रुरात्र हा मी केलाय असं केव्हाच म्हणू शकत नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, हा असलेला पुरावा. मी माझं एक पुस्तक देखील, काय पुस्तक छापलं, 10व्या वर्षी छापलं. छापायचा मला इंटरेस्ट नव्हता. एक पुस्तक आलं एका ब्रिटिश नागरिकांनी लिहिलेलं, आणि पोलीस कसे निष्क्रिय होते हे त्यांनी त्याच्यात दाखवलं. विटनेस कोणचे? आमचेच. ING वैश्य बँकेचे एक चेअरमन होते जे ताजमध्ये राहिले होते, त्यांच्या नावाने लिहून टाकलं की त्यांनी म्हटलं कोणी पोलिसांनी काहीच मला मदत केली नाही. माझ्याकडे त्याचा एव्हिडन्स आहे, माझ्याकडे त्याची स्टेटमेंट आहे. फॉर टाइम बिंग धरून चालली आहे, मी खोटी स्टेटमेंट घेतली, धरून चालली आहे. चला, अजिबात खोटी घेतलेली नाही, लक्षात ठेवा. परंतु असं धरून चालली आहे, मी खोटं लिहिलं. मग मित्रांनो, तो जेव्हा चेअरमन ING वैश्य बँकेचा आला, कोर्टात उभा राहिला आणि त्यांनी साक्ष दिली, जे मला जबाब दिलाय तसंच दिली. कारण तसंच झालंय, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे की एखादा माणूस, जर तुम्ही स्वतः जर हॉस्पिटलमध्ये गेले तर तिकडे एक कॉलम असतो, ब्रॉड बाय, सेल्फ लिहितो तो. ब्रॉड बाय कॉन्स्टेबल असेल तर कोणत्या कॉन्स्टेबलने आणले त्याचा नंबर लिहितो, ब्रॉड बाय PC नंबर सो अँड सो. चला बाबा, तेही आम्ही मॅनेज केलं असं फॉर टाइम बिंग धरून चालली आहे. मग CCTVचं काय करायचं हो? CCTV मध्ये आमचे फायर ब्रिगेडचे अधिकारी त्यांना खाली घेऊन उतरतायत त्या शिडीवरून, ते कुठून फॅब्रिकेट करायचं हो मित्रांनो? आता काही लेखकांचं म्हणणं असं आहे हे सगळं फॅब्रिकेट केलंय. मित्रांनो, माझ्याकडे 36.5 तासाचं टायपिंग आहे. मला जास्त काय नको फॅब्रिकेशन. ह्यांनी मला फक्त 15 मिनिटं त्याच्यात फॅब्रिकेशन करून दाखवा. 15 मिनिटं, बाकी 36.5 तास फॅब्रिकेशनचं सोडूनच द्या. 15 मिनिटाचं फॅब्रिकेशन करून दाखवावं, मी मानलं त्याला. मी हरलो म्हणून समजेन. CCTV फुटेज फॅब्रिकेशन केलं. फॅब्रिकेशन करायचं, कसब फायरिंग करतोय तसंच जर परत आपल्याला करायचं आहे, म्हणजे कसबच्या हातात रायफल दिली पाहिजे पहिली गोष्ट, की आता फायरिंग कर आणि आम्ही शूटिंग करतो, CCTV शूटिंग करेल, आम्हाला काढायचं. आम्हाला ठेवलं असतं का हो त्यांनी? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, आता त्यावेळेला आमचे अधिकारी
गोळी खाऊन पडतायत खाली हे पण सीसीटीव्हीने केलंय. आता ते कुठून फॅब्रिकेशन करू मी? म्हणजे मेलेल्या माणसाला जिवंत करू आणि पुन्हा त्यांना ते दाखवू? ते कसं शक्य होईल? बोलताना काहीतरी विचार करायला पाहिजे की हे फॅब्रिकेशन केलं ते. मला आमच्याकडे जे काही सीसीटीव्ही फुटेज आहे त्यातलं जास्त नको, मला एक 15 मिनिटाचं फॅब्रिकेशन करून दाखवावं त्यांनी, बस. मी माझं सगळं पोलीस खात्याचा जो काय अनुभव आहे तो सोडून देतो आणि मी केव्हा बोलणार पण नाही, कारण हे मला वाटते 256 हे आहे, एव्हिडन्स आहे, लेक्चर आहे. सुप्रीम कोर्टला तुम्ही पुरावा, मी माशी अगोदरच सांगितलं तुम्हाला, प्रॉसिक्युशन शुड प्रूव्ह देअर केस बियॉन्ड रिझनेबल डाऊट. हे बियॉन्ड रिझनेबल डाऊट हे झालं. आता हे सगळं जाऊ दे, चला. कसाबने 2 कन्फेशन स्टेटमेंट दिले आहेत. काय दिलेत? मी आज नेमकं ह्याच्यावरती पेन ड्राईव्हर आणलं नाही, परंतु मी ह्यांना पाठवीन. 2 कन्फेशन स्टेटमेंट दिले आहेत, एक मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटकडे आणि एक ट्रायल कोर्टाकडे. चला, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटकडे रेकॉर्ड करताना कोणी बघितलं नाही, फक्त मॅजिस्ट्रेटचे टायपिस्ट आणि कसाब हे तिघेच होते, आम्हाला पण एंट्री नसते. हे फॉर टाइम बिंग, म्हणजे एवढा खराब, म्हणजे किती खेचता येईल तेवढं घेतलं. हे खोटं आहे, धरून चालू आहे. ह्याचं काय करायचं हो? प्ली ऑफ द अक्यूज. 153 विटनेस कोर्टासमोर झाले. 153वा साक्षीदार बॉक्समध्ये उभा राहिला सकाळी 11 वाजता आणि तो म्हणाला, शपथ घेतली. तेवढ्यात कसाब उठला आणि म्हणाला, साहेब त्या विटनेसला खाली उतरवा, मी माझा गुन्हा कबूल करतो, मला जी काय शिक्षा द्यायची आहे ती द्या. जज साहेबांनी सांगितलं, मी तुझं काही ऐकून घेऊ शकत नाही कायद्यानुसार. तुला जो वकील दिलेला आहे, वकील जे सांगेल ते मी ऐकणार. वकिलाचं आणि त्यांचं आरोपीचं 25 सेकंदाचं बोलणं झालं. वकील म्हणाला, मी काही करू शकत नाही, त्याला गुन्हा कबूल करायचा आहे, त्याला करू दे. हे तर तिकडे जवळजवळ 150 पत्रकार बसले होते, बाकीचे वकीलही होते, पोलीसही होते. सगळ्यांच्या समोरची ही गोष्ट आहे, ती तर फॅब्रिकेशन झाली नाही. आणि तो जर का भारतीय असेल तर तो म्हणणार आहे का मी पाकिस्तानी आहे म्हणून? त्यांनी काय, आणि किती खोटं, काहीतरी एवढी मोठी स्टेटमेंट त्यांनी दिली आहे की कशी मी ट्रेनिंग घेतली, कसा मी हल्ला केला, कसे आम्ही आलो, मला कोण शिकवणारं, ट्रेनिंग देणारा कोण आहे, मी कशी फायरिंग केली, हे तर मी त्याला कोर्टात असताना सांगू शकत नाही. स्वतःहून त्यांनी सांगितलं, ते पण रेकॉर्डला आहे. तुम्हाला एक खोटं बोलायला की बाबा हे असंच आहे आणि ते तसंच आहे, तुम्ही पण पोलीस खात्यातच होता हो, ते तरी विसरू नका. म्हणजे याचा अर्थ तुम्ही खोटं करत होता, ह्याचा अर्थ तो झालाय. ह्याचा अर्थ तो झालाय की तुम्ही पोलिसांनी खोटं केलं, म्हणजे तू पण पोलिसच आहेस. मग तू खोटं केलंस का आयुष्यभर आपल्या? आणि आयुष्यभर खोटं जरी केलं तरी कुठेतरी हे ओपन होईल. ते सगळं जाऊ दे, पाकिस्तान जर कबूल करणारच नाही ना, का पाकिस्तान म्हणणार बरं झालं यांच्यासारखा एक माणूस मिळाला आपल्याला, बरोबर हे पोलिसांनी खोटं केलंय, असं तर ते म्हणत नाहीत. पहिली वेळ मी महाशी म्हणून तुम्हाला सांगितलं, अनेक हल्ले झाले, परंतु पाकिस्तानने केव्हाच सांगितलं नाही की ह्याचा हे आमचं बाळ आहे म्हणून. ही पहिली केस आहे मित्रांनो की पाकिस्तानने मान्य केलं की हा गुन्हा करताना ह्याचा जो क्रिमिनल कॉन्स्पिरसी झालेली आहे, ही कॉन्स्पिरसी झाली आहे, ही आमच्या हद्दीत झाली. आणि म्हणून त्यांनी 7 लोकांना त्यांनी प्रॉसिक्यूट केलं. त्यांचे इन कॅमेरा आहे, काही कळत नाही काय चाललं आहे ते. नशिबाने तेही पेपर बघायला मला मिळाले. आणि 101% हे 7च्या 7 आरोपी काही दिवसानंतर सुटणार आहेत, हे लिहून घ्या तुम्ही. ते पेपर मी वाचलेले आहेत आणि मी जरी जज असो तरी मी त्या 7 आरोपींना कन्व्हिक्ट करू शकत नाही, कारण तो तकलादू पुरावा होता, असं माझं म्हणणं आहे. तो तकलादू पुरावा, त्या तकलादू पुराव्याच्या आधारे हे 7च्या 7 आरोपी सुटतील. परंतु आपल्याला इकडे काय घ्यावं लागेल की अनेक हल्ले करून देखील केव्हाही मान्य केलं नाही, परंतु ही गोष्ट त्यांनी मान्य केली. डोसियर आहेत, ते कॉन्फिडेन्शियल आहेत, जे मी तुम्हाला दाखवू शकत नाही, ते सेंट्रल एजन्सीकडे आहेत. कशी त्यांनी रंग बदलण्याचा, सरड्यासारख्या रंग बदलण्याचा कसे काय त्यांनी प्रयत्न केले हे आपल्याला ते वाचलं तर कळेल, पण ते मी आपल्याला देऊ शकत नाही, म्हणून मी आपली क्षमा मागतो. परंतु सरड्याने कितीही वेळा रंग बदलला तरी एक वेळा त्याला मूळ रंगाकडे यावंच लागते. आणि शेवटी नाईलाज असतं त्यांनी मान्य केलं की ह्याची क्रिमिनल कॉन्स्पिरसी, ह्याचा जो कट झालेला आहे तो आमच्या हद्दीत झाला. आम्ही पहिल्या चार्जशीटमध्ये एकच म्हणत होतो, कारण कसाब म्हणत होता म्हणून आम्ही म्हणत होतो.
कसाबने दिलेला कबुली जबाब 2-2 कोर्टासमोर, त्याच्या अनुषंगाने आम्ही म्हणत होतो की हा जो हल्ला झालाय हा आंतरराष्ट्रीय बंदी घातलेला पाकिस्तान स्थित संघटना लष्कर ए तैबाने हा हल्ला केलाय असं माझं म्हणणं होतं. कारण तुम्हाला सांगतो, कारण की प्रॉसिक्युशन शुड प्रूव्ह देअर केस बियॉन्ड रिझनेबल डाऊट. आम्ही जर म्हटलं असतं ह्याच्यात ISI आहे, ह्याच्यात मिलिटरी आहे, ह्याच्यात नेव्ही आहे पाकिस्तानची, हे जर आम्ही म्हटलं असतं आणि उद्या जर ते सुप्रीम कोर्टात स्ट्रक डाऊन झालं असतं तर मग मुंबई पोलीस जगात नंबर 2 आमच्या ह्या केसकडे जगांचं लक्ष होतं. हे सगळे पेपर्स मित्रांनो जगाकडे आहेत, भारतातील सगळ्या एजन्सीकडे आहेत ते सोडून द्या, परंतु जगातील प्रत्येक इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे हे पेपर्स आहेत. आपण त्यांना पुरवलेले आहेत, आपण त्यांना दिलेले आहेत मागणी केल्यावरून. मग काय झालं असतं की पोलीस प्रूव्ह करू शकले नाहीत, फक्त लष्कर ए तैबा विरुद्ध प्रूव्ह करू शकले, ISI किंवा नेव्ही किंवा मिलिटरीबद्दल प्रूव्ह करू शकले नाहीत, असं झालं असतं. ह्याचा अर्थ तुम्ही असं समजू नका की आम्हाला माहीत नव्हतं. आम्हाला माहीत होतं, पण तो पुरावा आपल्याकडे, तेवढा ठोस पुरावा आपल्याकडे नव्हता. तुम्ही पहिल्याही चार्जशीटमध्ये जर बघितलं तर त्याच्यात आहे ही त्याची आमच्या 5E फॉर्म म्हणजे गुन्ह्याची थोडक्यात हकीकत जवळजवळ 66 पानं आहेत. हे मी आयोजकांकडे पेनड्राईव्हवर मी पाठवेनच, परंतु ह्या 166 पानात हे आम्ही काही मुद्दे लिहिलेले आहेत ज्याच्यावरनं तुम्ही अनुमान काढू द्या, प्रिझम्पशनवर जाऊ शकाल की ह्याच्यात मिलिटरी आहे, ISI आहे, हे तुम्ही प्रिझम्पशनवर जाऊ शकता. पण प्रिझम्पशनवरती कन्व्हिक्शन मिळणे तेवढं सोपं नाही आहे, केवळ अशक्य आहे. म्हणून आमचं लक्ष बारीकतेने होतं की कसा म्हणतो की आम्हाला ट्रेनिंगच्या दरम्यान असा एक मोठा बोर्ड होता आणि त्याच्यावरती आम्हाला CCTVचे काही फुटेज दाखवले. मला काय दाखवलं की बधवार पार्ककडे उतरल्यानंतर CSTकडे कसं जायचं तो रस्ता बिस्ता दाखवला आणि CSTकडे असलेली गर्दी देखील दाखवली. मग हे दिलं कोणी? हा आमच्यासमोर पडलेला प्रश्न आहे, परंतु पुरावा आपल्याकडे नाही. म्हणून आपण वाट बघतो, कारण त्याच्यात एक मुद्दा असा होता, ह्याच्यात तोही मुद्दा आपल्याला दिसेल. कसा म्हणतो ट्रेनिंग के दरम्यान एक आदमी आया, उसको जे आमचे मोठे हँडलर्स होते लष्कर आपला झकीउर रहमान लखवी आणि काफा, हे दोघे त्याला गळाभेट केली आणि आम्हाला जे ट्रेनिंग देणारे होते उसने मिलिटरी जैसा सॅल्यूट किया. मित्रांनो लक्षात ठेवा, कसाब हा एक हुशार, अत्यंत हुशार आणि चाणाक्ष मुलगा होता. मिलिटरी जैसा सॅल्यूट केला. प्रत्येक खात्याला म्हणजे पोलिसांचा सॅल्यूट वेगळा असतो, नेव्हीचा सॅल्यूट वेगळा असतो, एअरफोर्सचा सॅल्यूट प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. आपल्याला वाटते की बाबा सेम आहे, परंतु सेम नसतो. मिलिटरीचा सॅल्यूट वेगळा. हा मिलिटरीचा सॅल्यूट का बोलला? हा आमच्यासमोर आहे, ते ह्याच्यात आहे. आणि मग त्याला ह्यांनी सांगितलं काफाने, ये जो ट्रेनिंग देने वाले है ये सब इनके आदमी है. म्हणजे याचा अर्थ काय झाला? सरळ अर्थ काढता येतो की मिलिटरीचा ह्याच्यात सहभाग आहे. परंतु आम्ही मिलिटरीवरती पहिल्या चार्जशीटमध्ये आम्ही अजिबात म्हटलं नाही, परंतु मुद्दे त्याच्यात लिहिले आहेत की असं झालं होतं, असं झालं होतं, असं झालं होतं. आमचं बारीकतेने लक्ष होतं आणि शेवटी डेव्हिड कोलमन हेडली साहेबांना FBIने पकडलं. कारण ह्याच्यात तेही आहे, कारण एक ठिकाण असं आहे की त्यांनी हे जे हँडलर्स होते, हे हँडलर्स हे VoIP म्हणजे व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलद्वारे ह्या अतिरेक्यांशी 3 ठिकाणच्या अतिरेक्यांशी बोलत होते. ते घेताना त्यांची जी काय प्रोसिजर झाली, VoIP कंपनी अमेरिकेची होती, त्यांच्याशी जे वाद झाले, त्यांच्याशी जे बोलणं झालं, जे काय बोलणं झालं तेही आपण आणलेलं आहे मित्रांनो. त्या बोलण्याच्या दरम्यान एक असं दिसतंय की एक त्याचा ॲक्सेस हा अमेरिकेच्या IP ॲड्रेसवरनं झाला. म्हणजे काहीतरी अमेरिकेमध्ये, पाकिस्तानची लोक अमेरिकेत जाऊन बसून हे काम निश्चितपणे करणार नाहीत, म्हणजे काहीतरी आहे. आणि शेवटी डेव्हिड कोलमन हेडली साहेबांना या अमेरिकेने पकडलं. पकडल्यानंतर त्यांनी 800 पानाचा जबाब दिलाय मित्रांनो. आमचा कायदा काय म्हणतो? अटक आरोपीने पोलिसांसमक्ष किंवा पोलिसांना दिलेला जबाब हा ग्राह्य नाही. परंतु अमेरिकेत काय, पोलिसांना दिलेला जबाब ग्राह्य आहे. आता तुम्ही म्हणाल मग 2010 मध्ये तो पुरावा जो दिलेली जबाब हा आमच्या कोर्टात द्यायला पाहिजे होता. आमच्या कोर्टाने असं बघितलं पण नसतं, फेकून दिला असता. पोलिसांसमोर दिलेला जबाब आहे, ग्राह्य नाही. अमेरिकेत ग्राह्य असेल, भारतात ग्राह्य नाही. आमचा कायदा, पुरावा कायदा तसं म्हणतो. कलम 25 आणि 26
भारतीय पुरावा कायदा. मग आता काय करायचं? जबाब तर त्यांनी दिलाय की कसं झालं आणि ISI कशी आहे, ISIचे कोण कोण लोक आहेत, ह्याच्यात काय झालं, आपल्या मिलिटरीचे कोण कोण लोक आहेत. मेजर समीर नावाचा मिलिटरीचा हा आला, त्यांनी ह्या गोळ्या दिल्या 2000 राऊंड्स AK-47च्या माझ्या समोर दिल्या म्हणतो. मग नेव्ही कशी आली ह्याच्यात, नेव्हीने कशी ट्रेनिंग दिली ह्या लोकांना, हे सगळं त्यांनी त्या अमेरिकेच्या FBI लोकांना सांगितलं होतं. तो पुरावा मला वापरता येत नव्हता म्हणून आम्ही काही वेळ थांबलो. काही वेळ थांबल्यानंतर तहूर राणा विरुद्ध केस होती आणि FBI लोकांनी ह्याचा जो पुरावा आहे ह्याला प्ली बार्गेनिंग म्हणजे तुला शिक्षा देणार परंतु फाशीची शिक्षा तुला देणार नाही असे ते बार्गेनिंग ॲग्रीमेंट होते त्यांच्या ह्याच्यात ते कायदेशीर आहे. प्ली बार्गेनिंगमध्ये त्याला सांगितलं तुला फाशीची शिक्षा आम्ही देणार नाही परंतु जे काय असेल ते सत्य सांगावं लागेल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कोणत्याही देशाने तुला जर बोलवलं साक्षीला तर अर्थात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सत्य ते सांगायला पाहिजे. सत्य नाही सांगितलं आपली ॲग्रीमेंट संपली, तुला फाशीची शिक्षा होऊ शकेल. अशा काही ॲग्रीमेंट झाल्यानंतर 1200 पानांचं, पहिली स्टेटमेंट किती आहे 800 पानांची जी आपल्याकडे ग्राह्य नाही. त्यानंतर 1200 पानांचं एव्हिडन्स त्यांनी अमेरिकन कोर्टात दिलं. आता ते कोर्टात पूर्ण झाल्याबरोबर कोर्टाने त्याला 35 वर्षे शिक्षा दिल्यानंतर आपण तो एव्हिडन्स आणला कोर्टात दिला 2015 साली की साहेब हा सर्टिफाईड कॉपी आहे आणि ही आता दाखल करून घ्या 4 नंबर चार्जशीट सप्लिमेंटरी नंबर 4 सप्लिमेंटरी चार्जशीट नंबर 4. ते आपण 1200 पानांचं ते दिलं आणि त्यांना सांगितलं साहेब ह्याला आरोपी करा पहिला. कोर्टाने नोटीस काढली, त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 6 डिसेंबर 2015 रोजी पहिल्या वेळेला बोलवलं. बोलवल्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये त्यांनी सांगितलं की साहेब मी सत्य सांगायला तयार आहे, मला माफीचा साक्षीदार करा. आता पुन्हा ह्या पत्रकारांना त्याला माफीचा साक्षीदार का केला, त्याला आरोपी केला पाहिजे होता. आरोपी केला असता तरी तो तुमच्या ताब्यात आला नसता. त्याचं वय त्यावेळेला होतं 58 वर्ष आणि त्याला ऑलरेडी 35 वर्ष हे झालं, शिक्षा झाली. म्हणजे तो जेव्हा सुटेल तेव्हा 83 वर्षाचा असेल. त्यावेळेला त्याला इकडे आणता येणार नाही कारण तो जेलमध्ये 101% मरणार आहे. 101% 85 वर्ष तो जेलमध्ये राहून 3 वेळा 3 कन्व्हिक्शन अगोदर खाल्लेला माणूस, डबल एजंट म्हणतात त्याला. ते किती सत्य आहे मला सांगता येणार नाही परंतु डबल एजंट असा म्हणणारा त्याला तो 85 वर्षानंतर जिवंत राहू शकत नाही. मग सत्य काय आहे ते तरी जाणून घेऊया म्हणून त्याला आम्ही साक्षीदार केला, माफीचा साक्षीदार. आम्ही त्याला माफीचा साक्षीदार केला. आमच्याकडे त्यांनी 141 पानांचा एव्हिडन्स दिला मित्रांनो. बाकीचं काय असेल ते आपण घेतलं नाही, आपला काय संबंध नव्हता. जो आपल्या केसशी डेन्मार्कच्या केसबद्दलही तो बोलला, आपल्या डेन्मार्कच्या केसचा संबंधच नव्हता, आपल्याला फक्त 26/11चा संबंध होता. आणि त्यांनी जे जे काय सांगितलं ते सगळं कोर्टाने नोंदवून घेतलं आणि त्याची उलट तपासणी देखील झाली. उलट तपासणीमध्ये देखील फारसं काही काढता आलं नाही मित्रांनो. आता पाकिस्तान जर एवढं सिरियस असेल की आम्ही एकदम सिरियस आहोत आणि असं दहशतवादी कृत्यांना आमचा सपोर्ट नाही, त्याला आम्हाला शिक्षा द्यायची आहे, मग घ्या ना डेव्हिड हेडलीला. नाही, तो डेव्हिड हेडली काहीतरीच बडबडतोय, त्याला काय सत्य नाही. मित्रांनो, त्यांनी जे 141 पानं साक्ष दिली, आमची 700 पानं, तो जे काय बोलतोय त्याला पूरक पुरावा आमच्याकडे. त्यांनी जे काय ISIशी संपर्क साधले, जे काय मेलवरती त्यांनी संपर्क साधले, तो पुरावा. तो म्हणतो मी 8 वेळा भारतात आलो. 8 वेळा आला तो काय हवेत आला नाही, हवेतूनच आला, परंतु उतरावं त्याला एअरपोर्टला लागलं. एअरपोर्टला बर्गे साहेबांनी पण काम केलंय. साहेब एंट्री होते, किती तारखेला आला, कुठच्या विमानाने आला, काय पासपोर्ट सगळं होते. तुम्ही पण केव्हा आला असाल परदेशात, तुमची पण तिकडे पासपोर्टची एंट्री होती. तो जे काय बोललाय त्या प्रत्येकाला पुरावा आमच्याकडे आहे. मग आम्ही पाकिस्तानला द्यायला तयार आहोत, घ्या साक्षीदार म्हणून. मी 8 वेळा गेलो होतो भारतात. 8 वेळा कुठे राहिला? रस्त्यावर राहत नव्हता तो. 1 वेळा राहिला ऑबेरायमध्ये, 1 वेळा राहिला ताजमध्ये, 1 वेळा राहिला रूम घेतली 11 महिन्याच्या ह्याच्यावरती ॲग्रीमेंटवरती, लिव्ह अँड लायसन ॲग्रीमेंटवर. तोही पुरावा त्यांनी जे जे सांगितलेलं आहे त्या प्रत्येकाचा पुरावा आम्ही दिलेला आहे. मग काय आमच्या दुसऱ्या लेखकांचं म्हणणं
असाच कोणतरी आणून तयार केलेला हा साक्षीदार आहे. तयार नाही मित्रांनो, त्याच्याबरोबरचा पुरावा देखील बघा. जो काही बोललेला आहे त्याच्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपण पुरावा दिलेला आहे. आता कसाब हा पाकिस्तानी नाहीच, मग काय पाकिस्तानी येडा आहे का? त्या शाळेत, कोणत्या शाळेत तो शिकला त्याचा पुरावा द्यायला? ह्या शाळेत तो 4थी पर्यंत शिकला. आमचं म्हणणं आहे ह्या शाळेत तो 4थी पर्यंत शिकला, त्याचा पुरावा त्यांच्याकडे आहे, पाकिस्तानकडे आहे की हा 4थी. मग तेही काय फॅब्रिकेशन केलं का पाकिस्तानने? फॅब्रिकेशन आम्ही करत नाही, त्यांनी केलेलं नाही, परंतु तुम्ही करताय फॅब्रिकेशन फक्त तुमची पुस्तकं विकली जावीत म्हणून. लक्षात ठेवा मित्रांनो, असं माझा स्पष्ट आरोप आहे. माझ्या समोर आणावं. पाकिस्तान कसाबचा आणि इस्माईलचा संबंधच नाही, मग टॉकमध्ये कसं आलं ते? कसं ते त्याचं उत्तर द्या ना मला. त्यांचा काही संबंध नसेल तर टॉकमध्ये समजा मी ह्यांना वाचवा म्हणेन, माझे आणि त्यांचे संबंध असतील तरच मी त्यांना मागणी करेन की बाबा ह्याला सोडा, तर मी हे 5 माणसं सोडतो. नाही तर माझा जर ह्यांचा संबंध नसेल तर ह्याला सोडा म्हणून मी सांगू कशाला? पाकिस्तानचे हँडलर्स कशाला सांगतील ह्यांना, नरिमन औच्या ह्यांना, की आपल्या इस्माईलला किंवा ह्याला आपल्या कसाबला पकडलेला आहे पोलिसांनी, एक मारला गेला, एक पकडलेला आहे. आता तुम्ही 5 माणसं सोडायच्या ह्याच्यासाठी जो कोणी पकडला असेल त्याला हजर करायला सांगा तुमच्याकडे. हे कशाला सांगतील मित्रांनो? खोटं बोलायचं, तुमची पोळी भाजून घ्यायला तुम्ही खोटं बोलायचं तर आमच्यासारख्या समोर याल, हे पेपर असतील ते बघा आणि नंतर बोला हे खोटं आहे म्हणून. फक्त आपली तुंबडी भरायला खोटं बोलू नका. आणि शेवटी मगाशी मी बघितलं इकडे अनेक म्हणतायत राष्ट्रभक्ती राष्ट्रभक्ती. राष्ट्रभक्ती तुमच्यातही असायला पाहिजे होती, नाही आहे. मग एक दिवस समोरासमोर बसूया आणि आपण बोलूया. जर तुला वाटत असेल की पोलिसांनी खोटा पुरावा जमा केला, ठीक आहे, फॉर टाइम बिंग तेही मी मान्य करतो, सगळ्या गोष्टी यांच्या मान्य करतो. मग का रे बाबा तू कसाबच्या वतीने कोर्टात आला नाही साक्ष म्हणून द्यायला? कारण लक्षात घ्या, डिफेन्स विटनेसेस हा एक प्रकार असतो आणि हे IPS अधिकारी आहेत, त्यांना माहिती आहे. डिफेन्स विटनेस का आलं नाही की बाबा हे सगळं खोटं आहे, हा माझा पुरावा, हा माझा पुरावा आणि हे खोटं आहे, हे का सांगायला आलं नाहीस? फक्त इकडे 5-50 लोक जमली की त्यांना सांगायचं हे खोटं आहे आणि ते खोटं आहे. हे सगळं चाललेलं आहे. एनिवे, आपण आता पुन्हा मूळ मुद्द्याकडे वळूया. मित्र, जगात आतापर्यंत अनेक फिदाईन अटॅक झाले. जगातली गोष्ट करतोय, मुंबईतली नाही, लक्षात ठेवा, भारतातली नाही. जगात आतापर्यंत अनेक फिदाईन अटॅक झाले, परंतु आतापर्यंत कोणताही फिदाईन अटॅकर जिवंत जगातली कोणतीही संस्था पकडू शकलेली नाही. एक नावेद नावाचा माणूस पकडला होता 2011 मध्ये. म्हणजे 2 अतिरेकी त्या ह्याच्यात घुसले काश्मीरमध्ये, मिलिटरीच्या कॅम्पमध्ये फायरिंग केलं. ह्या लोकांनी पण फायरिंग केलं, आपल्या मिलिटरीच्या लोकांनी पण फायरिंग केलं. त्यात एक जागेवर मारला गेला. मग तो नावेद जो होता पाकिस्तानमधनं आलेला तो पळून गेला. तो गावात गेला आणि गाववाल्यांनी त्याला धरून पोलिसांकडे दिलं. तो दुसरा पकडला गेला. फिदाईन अटॅकर हे पकडले केव्हाच जात नाही, त्यांना प्रशिक्षणच असं असते. कशाही परिस्थितीत जिवंत पकडलं जायचं नाही. पूर्वी आपण ऐकलं असेल त्यावेळेला सायनाइड त्यांना द्यायचे, सायनाइडची गोळी खायची आणि मरून जायचं. पण इकडे सायनाइड न वापरता त्यांना AK-47 ही लोकांना मारायला दिली होती आणि दुसरी एक पिस्टल त्यांना दिलं होतं की जर तुम्ही लॉक झालात, जास्तीत जास्त लोकांना मारायचा प्रयत्न मारा, आणि जर तुम्ही लॉक झालात तर बाकी तुम्हाला स्वतः गोळी मारून घ्यायची आहे. आणि जर गोळी मारली नाही तर तुमच्या घरच्यांचं असं होईल म्हणून झकीउर रहमान लखवीने त्या खाडीतली माती घेतली, तुमच्या घरच्यांचं असं होईल म्हणून माती सोडून दिली. मित्रांनो, ते झालेलं पण आहे. मी तुम्हाला सांगतो, पाकिस्तानच्या जिओ टीव्हीने 8 दिवसानंतर 26/11च्या 8 दिवसानंतर दाखवायला सुरुवात केली की मुंबईमध्ये जो अतिरेकी कसा पकडलेला आहे, हे त्याचे वडील, ही त्याची आई, हे त्याचं घर, हे त्या वडिलांचा ठेला आणि हे त्याचे शेजारी. आणि मग शेजारी बापाला विचारलं तुला काय सांगायचं आहे का? तो बोला नाही नाही मेरे को कुछ बोलने का नाही, म्हटलं नाही, आतमध्ये पळाला. आईला विचारलं तुला, अजूनही क्लिप आहे साहेब, मित्रांनो सांगतो, तुम्ही जर यूट्यूबवर गेलात आणि काय सांगितलं आता ते कुठचं चॅनल जिओ टीव्ही जर तुम्ही जर क्लिप मारली तर मला अजूनही दिसेल ते.
आई म्हणते मला सांगायचं नाही, बाप म्हणतो मला सांगायचं नाही. मग शेजाऱ्यांनी सांगितलं, काय, जो मुंबईत पकडला गेलेला आहे तो ह्याचाच मुलगा आहे, तो इकडेच राहत होता, 6 महिन्यापूर्वी आला होता आणि मी एक मोठ्या कामगिरीसाठी जाणार आहे म्हणून सांगत होता आम्हाला. हे सांगणारे आणि हे म्हणतात की पाकिस्तानचा आणि त्याचा काही संबंध नाही, हिंदुत्ववादी कसाब हा हिंदुत्ववादी आहे. मग ते कशाला म्हणतील, जिओ टीव्ही वाले कशाला म्हणतील हे आमचं बाळ आहे म्हणून. मित्रांनो, पुढे जाऊन सांगतो. त्यानंतर 4 मे 2010 रोजी सगळी सुनावणी संपली आणि कोर्टाने सांगितलं, कसाब तू दोषी आहेस, आता तुला काय शिक्षा द्यायची आहे, त्याला आमच्या भाषेत म्हणजे कायद्याच्या भाषेत क्वांटम ऑफ सेंटेन्स म्हणतात. काय शिक्षा द्यायची हे तुझे वकील आणि प्रॉसिक्युशन म्हणजे उज्ज्वल निकम साहेब हे दोघेही वाद घालतील आणि त्यानंतर आपण ठरवू तुला काय शिक्षा द्यायची आहे. म्हणून 4 मे 2010 शिक्षा दिली की तू दोषी आहेस. पुन्हा ह्या जिओ टीव्ही वाल्यांनी दाखवलं, ये कसाब का घर, घराला आहे लॉक, कसाबच्या ठेलाचा पत्ता नाही, आई बापाचा पत्ता नाही. शेजाऱ्यांची स्टेटमेंट, शेजारी म्हणतात की लास्ट टाइम आपने जब भी दिखाया था 2008 में, वो रात को ये फॅमिली किधर गई किसको मालूम नाही. म्हणजे जे कसाब सांगत होता की साहेब जे काय गुन्हा केलाय मला शिक्षा द्या, माझ्या आई वडिलांच्या वरेपर्यंत जायला नाही पाहिजे. कारण झकीउर रहमान लखवीने तिकडची माती उचलली. कशाही परिस्थितीत जिवंत सापडू नका, जिवंत सापडलात तर तुमच्या घरच्यांचं माती होईल म्हणून हे माझ्या घरची माती करणार. आणि तेच झालंय मित्रांनो. जिओ टीव्ही खोटा आहे असं फॉर टाइम बिंग धरून चालली आहे. चला ह्यांच्या पहिला सगळं आहे ना. कारण काय, मरणाऱ्या माणसाला आपल्या कायद्यात आहे, मरणाऱ्या माणसाला तुझी आणि काय इच्छा आहे सांग, अजून काय इच्छा आहे सांग, ते आपण सगळ्या इच्छा यांच्या पुरवूया. हेही खोटं आहे. जिओ टीव्ही देखील खोटं आहे, पाकिस्तानचा आहे, भारताचा नाही आहे, एक लक्षात ठेवा. तेही खोटं आहे धरून चालली आहे. आत्ता एक 3 महिन्यापूर्वी एक पाकिस्तानची मोठी सोशल वर्कर बाई आहे, तिने अनेक शाळा ती चालवते. म्हणजे लोकांकडे हे घेऊन डोनेशन घेऊन ती अनेक शाळा अनाथालय ती चालवते. तिचे इंटरव्ह्यू पाकिस्तानने छापले, आम्ही नाही, लक्षात ठेवा, आमचा काही संबंध नाही. त्या तिच्या इंटरव्ह्यूमध्ये यूट्यूबमध्ये आली, अजूनही दिसेल तुम्हाला. ती म्हणते कसाब हा इकडचाच आहे, ह्या लोकांनी आमची पिढी यंग जनरेशन खराब करून म्हणजे वाट लावून टाकली, कित्येक लोक मारली गेली. आता लोक गेलीच, त्यांचे घरचे पण जायला लागले आहेत. कसाबचं काय झालं म्हणे, कसाबने मुंबईला सांगितलं, भारतात सांगितलं, असं भारताचं म्हणणं आहे की बाबा जिवंत सापडलात तर तुमच्या घरच्यांची माती होईल, हे त्यांनी सांगितलं. आणि म्हणे ज्या दिवशी दाखवलं जिओ टीव्हीने त्याच दिवशी यांची फॅमिली गायब झाली. जर ते भारतीय बाळ असलं असतं तर ती फॅमिली कशाला संपवली असती मित्रांनो, ते तरी विचार करा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय, लोकांनी जर समजा हिरवा चष्मा घातला तर त्याला सगळं जग हिरवं दिसते. आम्ही सत्य आहोत, आम्ही सत्याने काम केलेलं आहे, एवढंच मला म्हणायचं आहे. प्रत्येक गोष्ट आम्ही सुरू केलेली आहे, प्रत्येक गोष्ट. 22 नोव्हेंबरला सकाळी 7 वाजता कराचीमधनं निघाले एका लाकडी बोटीतून. आता आणि शंका, कसे काय मुंबईतच परत येणार होते, मुंबईत कशावरनं ते मुंबईतच निघाले होते, हे कसे काय येऊ शकतात. यांना आम्ही शिकवतो आता इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय. आता GPS आलाय, तो GPS पण आम्ही मिळवलाय. GPS आलाय, त्या GPSचा कसा चालतो हे यांना माहीत नाही, मोठे आमचे अधिकारी, पण त्यांचा GPSची डाटा कसा काढायचा हे यांना माहीत नाही. आम्हाला अमेरिकेने डाटा काढून दिला. लक्षात ठेवा मित्रांनो, जर तो GPS असेल, तुम्ही हे पूर्ण जग आहे हे आपल्याला पण माहिती आहे, अक्षांश रेखांशावर आहे, हे आपण सगळे मान्य कराल. ह्यांना माहीत नसेल आमच्या लेखकांना, पण आम्ही त्यांना सांगायला जातो की ज्या अक्षांश रेखांशावर तुम्ही असाल आणि ते तुम्ही चेक कराल की मी बरोबर चाललो आहे की नाही बधवार पार्कपर्यंत, जेव्हा तुम्ही चेक कराल आतमध्ये एक डॉट येतो. तो डॉट फक्त एक्सपर्टच काढू शकतात. 50 डॉट आहेत, 50. किती? 50 डॉट. ते डॉट म्हणजे त्या GPS बघत येत होते. ते ज्या क्षणाला बघत होते त्या अक्षांश रेखांश त्याच्यावर नोंद होत होती. आम्ही तो GPS अमेरिकेत पाठवला.
अमेरिकेने एक व्यवस्थित जगाच्या नकाशावरती टिंब 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 काढून दिले. ह्याचा अक्षांश रेखांश म्हणजे हा, ह्याचा अक्षांश. मित्रांनो, तो पुरावा म्हणून आम्ही तिन्ही कोर्टात सादर केलेला आहे. त्यात काय दिसते आपल्याला की कराची पासून ते बदवार पार्कच्या 5 नॉटिकल मैलावर जिकडे आपल्याला बोट मिळाली कुबेर तिथपर्यंत दाखवते. ते डॉट्स अजूनही त्या GPS मध्ये आहे. ह्यांना जर शंका असेल त्यांनी कोर्टाची परमिशन घ्यावी आणि त्यांच्या एक्सपर्टला दाखवावं. मग ते आपल्याला पाकिस्तानने कबूल केलं आहे. हे आश्चर्य वाटते मला की हा जो पुरावा आहे अमेरिकेने आम्हाला काढून दिलं, हा पुरावा पाकिस्तानने मान्य केला की बरोबर आहे. ते आमच्या कराची पासून ते बदवार 5 किलोमीटर पर्यंत नॉटिकल मैलापर्यंत आले आणि ह्यांना मान्य नाही. आमच्या लेखक मित्रांना, आमच्या माजी वरिष्ठांना ते मान्य नाही. पाकिस्तान मान्य करते पण ह्यांना मान्य होत नाही. आश्चर्य आहे. एनिवे 3 दिवस 22 नोव्हेंबर पासून त्यांचा प्रवास चालू झाला. सकाळी 7 वाजल्यापासून GPS वर बघत बघत, त्यांनाही माहीत नव्हतं कुठे आहे भारत, बघत 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 येत आहेत. मधी मधी कराचीच्या कंट्रोल रूमशी ते बोलत होते. आता हे असंच जर एवढंच सांगितलं ना, मी एवढंच सांगेन जेव्हा क्रॉस करायची असेल ना, कारण मी तसा जरी पोलीस खात्यात असलो तरी माझं मगाशीच सांगितलं LLB माझं पूर्ण झालं आहे आणि डिफेन्स कसा करायचं हे मला चांगलं माहिती आहे. म्हणून तर पाकिस्तानला फसवलं. त्याला अर्धे प्रश्न देऊन उत्तरं घेतली, नंतर मोठे प्रश्न टाकल्यानंतर हतबल. आणि ही गोष्ट मीच नाही सांगत हा. ज्या वेळेला आमचे राष्ट्राध्यक्ष पाकिस्तानचे त्यांनी त्यावेळेला सांगितलं महालेला पाकिस्तानला पाठवा म्हणजे तो आम्हाला पुरावा देईल, म्हणजे महालेची होतं. आणि आम्ही घाबरत नाही. खरं केव्हा ना केव्हा मारायचं आहे लक्षात ठेवा. आताही येताना ट्रेनमध्ये एकटाच आलो, बघितलं असेल आयोजकांनी. आम्ही कुठेही एकटेच जातो. मारायचं असेल, माझं मरण जर लिहून ठेवलं असेल ह्या तारखेला ह्या वाजता या ठिकाणी, तिकडे मी बरोबर मरणार आहे. माझं मरण जर पाकिस्तानमध्ये लिहिलं असेल तर मी जायला तयार होतो टू बी फ्रँक. पण आमच्या शासनाला वाटलं अजिबात पाठवणार नाही. त्यांनी सांगितलं होतं महालेला आमच्याकडे पाठवा. आहे क्लिप आहे, सगळ्या क्लिप आमच्याकडे व्यवस्थित जपून ठेवलेले आहेत. तर मित्रांनो सुरुवात झाली. आता जर ह्यांना मी विचारलं की बाबा ते फोनवर बोलत आहे, काय पुरावा आहे तुमच्याकडे? फोन नाही, ते काय सांगणार? मोबाईल फोन समुद्रात भर समुद्रात चालत नाही हे काय महालेला माहीत नाही. मी तरी एवढा वेडा नाही आहे, मला माहिती आहे मोबाईल फोन चालत नाही म्हणून. त्यांच्याकडे सॅटेलाईट फोन होता, तो आम्ही जप्त केला आहे. नशिबाने आम्हाला तो मिळाला, तेही तुम्हाला एक थोड्या वेळाने सांगतो. मोबाईल तो सॅटेलाईट फोन मिळाला ज्या ठिकाणावरनं त्यांनी घेतला होता दुबईवरून, त्या कंपनीचा मोबाईल सॅटेलाईट फोन. विचारलं बाबा ह्यांनी किती कॉल केले ते सांगा. त्यांनी आम्हाला 50 कॉल केल्याची लिस्टच पाठवली आहे. ह्या सेटवरून कोणाला फोन केला? VVIPचा. VVIP फोन कुठे होता? कराचीच्या कंट्रोल रूममध्ये. तेही आम्ही साबित करून ठेवलंय. तर मग ह्यांनी तिकडे 50 फोन केले येता येता. हे कसाब तर सांगतोय, कसाब सांगतोय चला फॉर टाइम बिंग धरून चालिया. कसाब बोललाच नाही, धरून चालिया ह्याच्यासाठी मनाच्या समाधानासाठी. मग हे कॉल त्यांनी कसाब म्हणतोय की बाबा हे बोलला आणि हे त्याचं प्रिंट आउट. म्हणजे कसा आपला कायदा काय म्हणतो? रिट्रॅक्टेड कन्फेशन कॅन बी यूज अगेन्स्ट द अक्यूज प्रोव्हाइडेड द कोरॅबोरेटिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स हॅज टू बी प्रोड्यूस बाय द प्रॉसिक्युशन. आज कबुली जबाब दिला, उद्या जर रिट्रॅक्ट केला तर तो जबाब ग्राह्य होत नाही, हे आपला कायदा म्हणतो. मग तो ग्राह्य होण्यासाठी त्यांनी जे काय सांगितलेलं आहे हे सगळे मुद्दे, त्या प्रत्येकाविरुद्ध प्रत्येक मुद्द्याला आम्ही कोरॅबोरेटिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स दिलाय, प्रत्येक मुद्द्याला. मग अशी मी आपल्याला सांगितलं की बाबा त्यांनी सांगितलं तुमचं माती करू तुमच्या घरच्यांचं. तेच वाक्य तुम्ही जर ऑबेरायचं टॉक वाचाल, ऑबेराय विथ हँडलर्स, त्याच्यातही तेच आहे की कसाब किंवा इस्माईलला पकडला गेलेला आहे. मुंबई पोलिसांनी पकडलेला आहे. त्याचे आता हाल होतील. तो ना जिवंत राहू शकत ना मरू शकत. अशा परिस्थितीत तू त्याला जिवंत सापडू नको. आणि बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या. तो टॉक जर तुम्हाला ऐकवला तर तुम्ही म्हणाल की बरोबर आहे, महाले साहेब म्हणतायत की हा अतिरेकी भयंकर घाबरला होता. हे त्या टॉकच्या शब्दरचनेवरनच आपण म्हणाल. अरे काय झालं की मी नेमकं ते आणलेलं नाही. नाहीतर हे म्हणतात ना कसाबचा आणि संबंध नाही. ते टॉक आता तुम्हाला एक
5 मिनिटाचं होतं. ते टॉक ऐकून दाखवलं असतं, तुमच्या मनाची खात्री झाली असती. मी असं म्हणत नाही की तुम्ही माझी बाजू घ्या, माझ्याकडे असलेला पुरावा बघा. प्रत्येक वाक्याला मी पुरावा देऊ शकलो म्हणून सुप्रीम कोर्टाने त्याला फाशी दिली आहे. एक बाकी डोक्यात भरून ठेवा तुम्ही. पुस्तकाला चॅलेंज केली नाही. बरेच आमच्या विरुद्ध बरेच सगळे लिहितात. आम्ही एकदा तरी ह्यांनी दाखवावं की आम्ही एकदा तरी कुठेतरी अपीलमध्ये गेलो आहे म्हणून. आम्ही केव्हाच जात नाही. कारण थोडक्यात की तो पडलेला गू त्याच्यावर दगड मारून आम्हाला घाण उडवून घ्यायची नाही. आम्हाला टू बी फ्रँक सांगतो, हे सत्य आहे मित्रांनो. का तळमळीने बोलतोय की मागील 3 वर्ष त्याला फाशी दिली. 4 वर्षाला 5 दिवस बाकी असताना ह्याच एरवड्यामध्ये. हे मागील 4 वर्ष त्या काळातली आम्ही ना घर बघितलं ना दार बघितलं. मी एकट्याने नाही, माझ्याबरोबर असलेले 98 लोक. जर आम्ही एवढी मेहनत करून केलेलं आतापर्यंत पाकिस्तानने केव्हा मान्य न करता पहिली वेळ मान्य केलं म्हणजे काहीतरी आम्ही पुरावा गोळा केलाय. ते काय येडे आहेत का घ्यायला? मग एवढं करून देखील आमचं ॲप्रिशिएशन नको. आम्ही काम का केलं? आमची राष्ट्रभक्ती. आम्हाला शासन पगार देते महिन्याला म्हणून आमचं कर्तव्य आहे ते असं मी समजतो आणि आम्ही ते काम केलं. परंतु त्यानंतर हे खोटा पुरावा वगैरे केला तर मग बाकी तळपायाची आग मस्तकात जाते मित्रांनो. खोटं नाही सांगत. एनिवे ते बोलत होते सॅटेलाइट फोनवरून, त्याचाही पुरावा आपण न्यायालयात दिलाय. म्हणून ते न्यायालयाने मान्य केलं. न्यायालयाने हेही मान्य केलं की ह्याच्यात हे लष्कर ए तैबाचे लोक आहेत. आता सगळेच जाऊ दे, ह्यांचंच मग हे करूया. बोलत 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 ते येत होते. 5 नॉटिकल मैलावर आल्यानंतर कंट्रोल रूमला फोन केला की आम्ही मुंबईच्या जवळ आलेलो आहोत, आगे केली आदेश. कंट्रोल रूम कराचीने सांगितलं तुम्हाला अगोदर ज्या सूचना दिल्या त्या सूचनेप्रमाणे काम करा. ह्याने पुढचा प्रश्न विचारला की ते 4 लोक तुम्ही घेऊन गेले त्यांचं काय केलं? त्यांनी सांगितलं 4 बकरे है ना, बकरे वाटतात. 4 बकरे हमने खा डाले, तुम्हारा बकरा खा जालो. आणि तसंच बिचारा त्या अमरचंद सोलंकीला बकऱ्यासारखं मारलं. बकरा मारताना कदाचित तुम्ही बघितलं असेल. मी मटण खात नाही पण तू बघितलेलं निश्चित आहे. 4 पाय बांधतात आणि मान त्याची कशी कापतात तशी त्याला बिचाऱ्याला कापलं होतं. 4 बकरे खा गए हम, तुम्हारा बकरा खा जाओ. त्याप्रमाणे ह्यांनी बकरे खाले. आले उतरले 8 जण. ह्यांचं एकच म्हणणं, त्या साक्षीदाराने ॲड बघितली. त्यानंतर 2 ते बोट तिकडे कुठे इकडे बघितले ना, या आपल्या कुठचा माशी म्हटलं कुठे उतरले ते बधवार पार्ककडे उतरले. 8 बघितले. मग ती बोट त्या ऑबेरॉयच्या समोर कशी गेली हो? त्याचं उत्तर दे ना मला. 2 लोक ती बोट तिकडे घेऊन गेले. तेही आपल्याकडे पुराव्यानिशी हे आहे, पुरावा आहे की 2 लोक तिकडे गेली. इकडे 8 लोक उतरले. तिकडे एका कोळी माणसाशी झालेलं भांडण, ते 2 कोळी त्यांचाही जबाब घेतलेला आहे. त्यांनीही कोर्टात साक्ष दिली आहे. आता उधर बहुत गर्दी रहता है. हो, पण त्या दिवशी गर्दी का नव्हती हे बघ. ते का मी सांगू? नाही, पाहिजेच मी सांगतो. त्या दिवशी इंडिया आणि इंग्लंडची मॅच होती, 1 डेची. बघा काढून आहे की नाही 26 नोव्हेंबरला. त्या दिवशी मॅच होती म्हणून तिकडे कोण नव्हतं. आजही जा, मॅच असेल तर त्या दिवशी त्या बधवार पार्ककडे कोणच नसतो. एरवी जा, 50 लोक विड्या उडत आणि तंबाखू उमळत खात बसलेले असतात. 50 लोक कमीत कमी. परंतु ह्या डेव्हिड हेडलीने जी काय 10 वेळा, तो 8 वेळा इकडे आला, त्यांनी हे सगळं बघितलं होतं. त्यांनी मान्य केलंय. तो येडा आहे का मान्य करायला? त्यांनी मान्य केलंय. मी 8 वेळा आलो, मी जागा बघितल्या, अनेक आपला गेटवे ऑफ इंडिया बघितलं, प्रभादेवीचा किनारा बघितला, आपल्या बधवार पार्कचा बघितला आणि शेवटी मी सिलेक्ट केलं की बधवार पार्ककडे हे करायचं. आणि मित्रांनो, अशा प्रकारे जो मिळेल त्याला मारत होते. 166 लोकांना मारलं. मिळेल तो दिसला की मारला, दिसला की मारला. एक नशीब, एक महिला आणि 2 पुरुष. आरसा हॉटेलचे मालक, अंधेरीला आरसा हॉटेल म्हणून आहे, त्यांचा एक मित्र त्या ऑबेरॉयमध्ये अडकला होता म्हणून त्याला ते बघायला गेले. त्याला आपण घेऊन येऊया म्हणून कार घेऊन गेले. नेमकं त्या विधान भवनकडे ही गाडी आली, कारण त्यांची गाडी जी हे घेऊन गेली होती गाडी, ती त्याचं टायर संपलं होतं, टायरचे तुकडे तुकडे झाले होते.
व्हीलवर चालली होती गाडी म्हणून त्यांनी समोरून येणाऱ्या स्कोडा गाडीला एक राऊंड फायर केला. ह्यांना वाटलं पोलिसांची गाडी आहे, मदत पाहिजे म्हणून गाडी उभी केली. तेवढ्यात हे दोघेही उतरले आणि त्या गाडीत त्याला धमकावून त्याला सोडलं. त्यांनाच फक्त सोडलं, नाही तर जो दिसेल त्याला मारत होते. एक तर जेवायला बिचारा बसला होता ताटावरती, गेला तिकडे आणि मारली गोळी त्या झोपड्यात. तो जेवणाचं ताट तसंच आहे आणि समोर त्याचा 1.5 वर्षाचा लहान मुलगा तो तिकडे आहे. त्याला नाही मारलं, का नाही मारलं राम जाणे, पण त्या दिसेल त्याला मारत होते. असे हे नराधम. तिकडनं गाडी घेतली, आले पुढे. तोपर्यंत मुंबईत सगळ्या ठिकाणी नाकाबंदी लागली चालू होती आणि हे आपल्या विधान भवनकडनं स्कोडा रॉबरी करून हे आले. कुठे जायचं होतं? हँगिंग गार्डन, म्हणजे जिकडे आमचे सगळे राष्ट्रपती राज्यपाल, हायकोर्टाचे जजेस वगैरे तिकडे राहतात, त्या तिकडे त्यांना जायचं होतं. आले कुठे? गिरगाव चौपाटी, ज्याला विनोली जंक्शन म्हणतात, तिकडे आले. तोपर्यंत संपूर्ण मुंबईत नाकाबंदी लागलीच होती. प्रत्येक गाडी 4 लेअरमध्ये चेक करत होते. झिगझॅग, म्हणजे तुम्हाला अशी गाडी घेऊनच जाता येणार नाही. सगळे आपल्या बॅरिकेड्स लावून त्याला जायचं असेल असं 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 4 वेळा जावं लागेल, त्यावेळेला तो निघून जाऊ शकेल. व्यवस्थित बंदोबस्त होता. गाडी आली, वायरलेस तोपर्यंत झाला होता, कारण त्या गाडीत पोलीस गाडीत असलेला एकमेव जिवंत अरुण दादा जाधव, त्यांनी ताबडतोब वायरलेसवर सांगितलं की बाबा गाडी चालली आहे म्हणून पुढे सूचना दिल्या. आणि शेवटी पोलीस तिकडे गेल्यानंतर त्या गाडीचा मालक पण तिकडेच होता. मग अशी सांगितलं, 2 पुरुष 1 बाई. तिने सांगितलं आमच्या गाडीचा नंबर हा आहे, रंग आहे आणि स्कोडा गाडी आहे. ताबडतोब वायरलेस मेसेज फ्लॅश झाला. आली गाडी विनोली जंक्शन म्हणजे गिरगाव चौपाटीकडे. आल्याबरोबर पहिल्या थरातील अधिकाऱ्यांनी त्यांना सूचना द्यायला सुरुवात केली. काय सूचना? की गाडीचा हेडलाईट बंद करा आणि आतमधली लाईट चालू करा. इस्माईल गाडी चालवत होता, बाजूला कसाब बसलाच होता. ह्यांच्या लक्षात आलं की आपल्याला असं करून जाता येणार नाही, झालं तर फायरिंग होणार नाही, आपण मारणार. म्हणून ह्यांनी आतमधलं दिसू नये म्हणून डिपर मारला. डिपर मारल्यानंतर डोळ्याला काय दिसत नाही समोर. जोरजोरात ओरडत होते की डिपर बंद कर आणि आतमधली लाईट चालू कर. इस्माईल काय डिपर बंद करायला तयार नाही. तेवढ्यात त्यांनी पाण्याचे फवारे चालू केले आणि वायपर चालू केला, आतमधली दिसू नये म्हणून. शेवटी त्या लक्षात आलं की मी आता इकडनं जाऊ शकत नाही, कारण 14 लोक त्या वेळेला तिकडे होती. 14, 4 अधिकारी आणि 10 कॉन्स्टेबल. जाता येणार नाही म्हणून इस्माईलने गाडी वळवायचा प्रयत्न केला आणि गाडी जाऊन त्या ह्याला आदळली, डिवायडरला. मोठमोठे डिवायडर आहेत. इस्माईलच्या लक्षात आलं मशीन जाम झाली आहे, आता गाडी अजिबात हलवू शकत नाही. रिव्हॉल्वर पिस्टल काढलं आणि फायरिंग चालू केली. पोलिसांनी देखील फायरिंग चालू केली. या फायरिंगमध्ये एक गोळी त्या इस्माईलला इकडनं लागली, तो इकडचा डोळाच बाहेर आला. आता हे बाहेरच्या अधिकाऱ्यांना माहीत नव्हतं, कारण फायरिंगच्या वेळेला तो लागली की नाही हे ते फक्त पिक्चरमध्ये दिसते, अशी गोळी लागते, प्रत्यक्षात अजिबात दिसत नाही. लागली आहे हेही माहीत नाही. पण बाजूला बसलेला कसाबच्या लक्षात आलं की बाबा माझा पार्टनर मिळाला. आता पार्टनर मिळाला म्हटल्यानंतर ह्याला राग जास्त आला, कारण 1 वर्ष ट्रेनिंग एकत्र केलेल्या माणसं, दोघांचा उद्देश एकच. आता माझ्या पार्टनरला ह्या लोकांनी मारलं काय, तिकडेच त्याची चूक झाली. लक्षात घ्या, तिकडेच त्याची चूक झाली. म्हणून ह्याला राग आला आणि गडबडीत त्या डाव्या बाजूचा दरवाजा उघडून बाहेर आला, पायात पाय अडकून खाली पडला. या बाजूला फक्त दोघेच होते, तुकाराम ओंबळे साहेब आणि एक API, हे दोघेच होते. ओंबळे साहेबांनी बघितलं ह्याच्या हातात ही भोली मोठी रायफल, AK-47 एवढी मोठी आहे, भली मोठी रायफल. मागचा पुढचा काही विचार केला नाही मित्रांनो, मागचा पुढचा काही विचार केला नाही. कसा बसा पडलाय, त्याच्या अंगावर जाऊन तो असा पडला. पडल्यानंतर आता हे मी सांगत नाही, CCTVने आपलं काम केलंय, लक्षात घ्या तुम्ही. हे 14 लोक तर सांगतातच आहेत, CCTV पण सांगते आणि कसा पण सांगतोय. हे 3 गोष्टी आपण एकत्र घालून चालूया. पडलाय,
आडवा झाला. कसाब म्हणतो की मी ह्याला ढकलायचा प्रयत्न करतोय, किती 25 सेकंद, हा ढकललाच जात नाही. ह्यानी मला का अशी मगरमिठ्ठ मिची मारली होती, हा ढकलला जातच नाही. मी त्याला एक प्रश्न विचारला, कशाला तू ढकलायला गेलास? फायरिंग करून टाकायची होती, म्हणजे हा मेला असता. ओंबळे, साहब अगर मैं फायरिंग करता था, AK-47 का राउंड है सर, इतना बड़ा आवाज होता था, वो बाजू जो बाकी के लोग थे वो भी इधर आके मेरे को मार डालते थे, इसलिए मैं उसको ढकलना चाहता था. प्रेझेन्स ऑफ माइंड बघा त्या आरोपीचं किती आहे. मैं ढकलना चाहता था, हा ढकलला जात नाही. 25 सेकंद ढकलला. शेवटी म्हणे माझा इलाज नाईलाज झाला. अंगठा घातला ट्रिगर गार्डमध्ये आणि प्रेस केलं. काय झालं? 5 गोळ्या इकडे घुसल्या, 4 गोळ्या इकडनं बाहेर आल्या. एक गोळी कुठेतरी हाडाला लागून, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे, या डाव्या खिशाकडे गेली आणि 2 रुपयाचं कॉईन होतं, ते 2 रुपयाचं कॉईन C आकाराचं झालं. मित्रांनो, हे फॅब्रिकेशन करता येत नाही, लक्षात ठेवा. हे तुम्ही 100 गोळ्या मारल्या तरी ती गोळी C आकाराची होऊच शकत नाही, लक्षात घ्या. C आकाराची गोळी झाली, जागेवरच खलास. संजय गोविलकर त्याच्या बाजूलाच होते, API. त्यांनी बघितलं की ह्याला मारलं. त्यांनी पुढे जात होता. कसाबने बघितलं की हा पुढे येतोय. पुन्हा 2 राऊंड फायर केलं. 1 राऊंड फायर केलं, तो इकडे लागून सगळं हे फाडूनच गेलंय. हा भागच नाहीये संजय गोविलकरला. धडाम धुडूम आवाज, AK-47चा आवाज आहे मित्रांनो, फायरिंग आहे. ह्या बाजूचे 12च्या 12 लोक ह्या बाजूला आले आणि जगात आश्चर्य नंबर 9, लाठी काठी विरुद्ध AK-47 रायफल. केव्हा शक्य नाही, ही गोष्ट केव्हा शक्य होऊ शकत नाही. आणि लाठी काठी विजयी झाली आणि ह्याला AK-47 मधनं खेचून ह्याला जिवंत पकडलं. जे आश्चर्य नंबर 9, 2 गोष्टीसाठी म्हणालो की आतापर्यंत केव्हाही फिदाईन अटॅकर पकडला नव्हता, तो पहिला पकडला गेला, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट लाठी काठी विरुद्ध AK-47 विजय कोण होईल ते तुम्हालाच माहीत, मला सांगायची गरज नाही. आणि त्यात लाठीकाठी विजय झाली आणि तो पहिला आरोपी पकडला गेला. पहिल्या जगातल्या पहिल्या घटनेत पकडला गेला. मित्रांनो, एवढी केलेली मेहनत, आणि हे म्हणतात की ब्राह्मणवादी होता, त्याला असाच आणला होता. त्याचं पाप लागेल तुम्हाला, लक्षात ठेवा. त्यांनी बिचाऱ्याने आपला जीव घालवला, बाकीचा मागचा पुढचा विचार न करता. कशासाठी? जर हा उभा राहिला किंवा ह्यानी झोपेन पडून जर ह्यानी फायरिंग केली तर सगळे मरून जातील. ह्या एका हिशोबाने स्वतःचा जीव मेलो तरी चालेल, आणि म्हणून त्यांनी असं त्याला पकडलं, जे जगात अद्यापपर्यंत झालं नव्हतं. मित्रांनो, सांगायचं तर बरंच आहे. हे लेक्चर्स 4-4, 5-5 तास चालते, आणि 5 तासात मी बघितलं कोणीही टॉयलेटला देखील जात नाही, तन मन धन लावून बघतो. तुम्ही बघितलं असेल, ज्या वेळेला मी बोलतो, सुरुवात करतो मी लहानशा आवाजाने, परंतु जसा जसा आवाज मोठा होतो, एवढा मोठा होतो, कारण आम्ही काय काम केलं हे जगाने बघितलेलं आहे. हे येडे नाहीत पाकिस्तान किंवा अमेरिका आम्हाला मदत करायला, किंवा पाकिस्तान येडं नाही की आपल्या अंगावर घ्यायला. मित्रांनो, हे सगळ्यांनी केलेली मेहनत आहे. या 98 लोकांनी केलेली मेहनत, त्या 98 लोकांनी केलेल्या मेहनतीचं फळ आपण जगाला दाखवून दिलं. आम्ही जगाला दाखवून दिलं की आमच्याकडे न्यायव्यवस्था आहे. आम्ही ऐकून घेतो, नंतरच बोलतो. आणि दुसरी एक शेवटचं सांगून मी थांबवतो. ह्याच्यात साक्षीदार कोण? मेले. समजा माझ्याबरोबर माझा मुलगा आहे, माझ्या मुलाला गोळी लागली, माझा मुलगा मेला. साक्षीदार कोण? मी आहे. आता मला सांगा, माझ्या मुलाला जर ह्या माणसाने मारलं असेल तर मी म्हणेन का ने मारलं का, ला जिवंत जाऊ दे, सोडेन का मी? सांगा मला, एकच सांगा. म्हणजे ज्यांनी मारलं त्यालाच मी ओळखणार, त्याचंच नाव घेणार. मग ह्या एवढ्या 2200 लोकांनी जो काय पुरावा दिलेला आहे, जर कसाब नाहीच आहे तर त्यांनी कसाबला नाही म्हटलं असतं. शेवटी कोणीही माझ्या जवळच्या माणसाला जर मारलं असेल तर ह्यानी मारलेलं असून देखील मी ह्यानी मारलेलं हे कदापि म्हणणार नाही, तुम्ही पण म्हणणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे जे काय आज ह्यांचा जो उद्देश होता, बरेच दिवस मागे लागले होते, मी म्हटलं की हेड ऑन कोलिजन आपल्याला नको, त्या चिखलात दगड मारून आपल्या अंगावर ओढून घ्यायचा नाही आहे, म्हणून मी नको म्हटलं होतं. परंतु नंतर ऐकतोय लोकांकडनं तर मलाही चीड आली, म्हणून मला त्यांनी आज इकडे संधी दिली. मी त्यांना त्याबद्दल मी फार फार आभारी आहे. आणि आपण देखील बराच वेळ हे ऐकून घेतलं. वास्तविक हे कमीत कमी 3 तासाचं आहे.
आता मगाशी हेही सांगितलं, मी एक पुस्तक का लिहिलं, माझा 5 पैशाचाही त्या पुस्तकाशी संबंध नाही. फक्त आम्ही काय काम केलं हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, हे त्याच्यासाठी ते पुस्तक छापलं. बरीच आता 3री आवृत्ती 26 जुलैला निघाली. मराठी पुस्तकं संपत नाहीत असं प्रकाशकांचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही. प्रकाशकांचं म्हणणं आहे की मराठी आवृत्ती सहसा पुस्तकं घेत नाहीत. आता तो आपला दिल्लीचे पेंग्विन पण मागे लागले आहेत, त्यांनी ॲग्रीमेंट पाठवलं आहे. रुपा मागे लागले आहेत, साहेब हिंदी आणि इंग्लिश करायचं आहे, 5 पैसे मला नको आहेत, फक्त आम्ही जे काय काम केलं ते जगाला कळू द्या, वाचकांना कळून द्या. आता एजन्सीकडे, इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीकडे पेपर्स आहेत, मी तुम्हाला सांगितलं. तुम्हालाही मी काही म्हणजे त्यांनी काय प्ली दिली, चालू ट्रायल कोर्टात काय सांगितलं तेही मी देतो. कन्फेशन त्यांनी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटला काय दिलं तेही मी तुम्हाला देतो. आणि ही गुन्ह्याची थोडक्यात हकीकत काय 66 पानाची तेही देतो. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर पुस्तकं देखील आहेत का मला माहीत नाही, पुस्तकं देखील वाचा. म्हणजे आम्ही काय काम केलं. अर्थात मी माझी क्रेडिट घेत नाही. समजा मी ह्या साक्षीदारांचा जबाब घेतला, त्यांनी जे बघितलं ते त्यांनी सांगितलं, कोर्टातही त्यांनी दिलंय, सांगितलंय. मी माझ्या आयुष्यात मी अनेक केसेस चालवल्या, मोठमोठ्या केसेस चालवल्या. मी त्याच्यात बघतो 10 ते 15% लोक होस्टाईल होतात, म्हणजे फुटतात. मला आनंद होतो फुटलेला. तुम्ही म्हणाल हा काय साहेब आहे का काय. मित्रांनो, फुटावं लागते, नाही तर सुप्रीम कोर्ट काय म्हणते की ह्यांना पढवून आणलेलं आहे म्हणून त्यांचा एव्हिडन्स ग्राह्य धरू नये. आमचा कायदा बघा किती आरोपींसाठी आहे, असायलाच पाहिजे. ह्याही बाबतीत तेच झालं. गोपाळ सुब्रमण्यम साहेब म्हणून आमचे उज्ज्वल निकम साहेब आणि गोपाळ सुब्रमण्यम साहेब 2 लोक सुप्रीम कोर्टात होते. त्यांनी एक प्रश्न काढला की आम्ही हे विटनेस तयार केलेले आहेत, कॉन्कॉक्टेड विटनेस आहेत, ह्यांना पढवून आणलेलं असं का मानू नये. कारण त्यांनी 1 वर्षापूर्वी जे सांगितलं तसंच्या तसं ते आता बोलत आहेत. म्हटलं साहेब हे वाचा त्यांचा एव्हिडन्स, कारण ते एव्हिडन्समध्ये आलेलं आहे. प्रश्न विचारला, 8 महीने पहिले हुआ था बात, अभी वो कैसे वैसे के वैसे तू कैसा बोल रहा है. साक्षीदारांनी एक साक्षीदारांनी सांगितलेलं वाक्य बघा. साहेब माझ्या आयुष्यात मी पहिल्या वेळेला AK-47ची रायफलची फायरिंग होताना बघितलं, म्हणून मी केव्हा विसरत नाही. कोण म्हणतो हँड ग्रेनेड ऐकून होतो, पण तो फुटतो आणि पडल्यानंतर तो फुटतो आणि लोक कशी उडतात हे मी फक्त पिक्चरमध्ये बघितलं होतं, त्या दिवशी मी बघितलं. कोण म्हणतो की माझ्या जवळचा मित्र, माझा नातेवाईक, माझा मुलगा, माझे वडील, माझी आई, माझी बहीण माझ्या समोर मेलं, मी विसरू कसं. कोण म्हणतो की आताही मी झोपेत असतो आणि मला स्वप्नात हे सगळं चित्र दिसते आणि मी खडबडून जागा होतो, मी विसरू कसं. मित्रांनो 25% त्यात मॉमेडियन लोक आहेत, ज्यांनी जे बघितलं ते त्यांनी सांगितलंय. मित्रांनो हे सगळं सत्य आणि फक्त सत्यच आहे. माझी तर कोणालाही चॅलेंज आहे हे असत्य हे दाखवायचं, आणि असत्य दाखवलं तर मी आजच जाहीर करतो मी स्वतःला जाळून घेईन, कारण मी हे असत्य काही केलेलंच नाही आहे. मित्रांनो आज आपण एवढं ऐकलं त्याबद्दल मी आपला फार फार धन्यवाद. आणि रागाच्या भरात राग काय येतो की आम्ही एवढं मेहनत 98 लोकांनी 3 महिने रजा नाही, विकली ऑफ नाही, CL नाही, EL नाही, सकाळी 8ला यायचं, रात्री 2पर्यंत करायचं, आणि मग काहीतरी हा तपासच बरोबर नाही झाला, मग यायचं होतं तपास करायला, का नाही आलास बाबा, कोणी अडवलं असं. मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला, अनेक आता पंच आम्हाला एक आता साहेबांना माहिती आहे पंचनामा आम्हाला नका घेऊ म्हणतात, पण इकडे नाही मला घ्या, जे काय दिसते ते मी सांगणार. लोक पहिली घाबरली होती की आपल्याला कुठेतरी दाऊदची माणसं मारतील, आपण साक्ष दिली तर वगैरे वगैरे. परंतु त्यानंतर 658 साक्षीदार तपासले, 658 मध्ये एकही साक्षीदार फुटला नाही. मला जरा शंका आली होती कदाचित सुप्रीम कोर्ट म्हणेल एकही साक्षीदार फुटला नाही म्हणजे ह्यांना पढवून आणलेलं आहे. परंतु त्यांचा एव्हिडन्स गोपाळ सुब्रमण्यम साहेबांनी, ठाकरे साहेब निकम साहेबांनी दाखवून दिलं. त्या विटनेसने काय सांगितलंय पुढे जाऊन बघा. आणि ते बघितल्यानंतर सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलं सॉरी, आम्ही आमचे शब्द मागे घेतो. हे ट्युटर्ड विटनेस नाहीत, ह्यांना पढवून आणलेलं नाही, दे आर द नॅचरल विटनेस. मग मुसलमान लोक कशाला बोलतील हो, पुढे जाऊन दे, चला हिंदू बोलतील, धरून चालिया सगळ्या गोष्टी मी धरून चालतोय. मुसलमान लोक कशाला बोलतील. एक विटनेस तर असा आहे, त्यांनी जे लिंक लावायची होती तो घरी जाऊन झोपला होता,
दुसऱ्या दिवशी त्यांनी पेपरमध्ये वाचलं की लिओपोल्ड हॉटेलला फायरिंग, ह्याला आपल्या भायखळ्याला BIT चाळीकडे बॉम्बस्फोट, 2 बायका. तो घरी झोपला होता, तो प्रत्यक्ष साक्षीदार आहे. तो उचलून आला आणि पोलीस स्टेशनला गेला की साहेब असं असं झालं होतं. आता हे म्हणतील चालवला कोणतरी विटनेस लावला तर मग 8 डेड बॉड्या ठेवल्या होत्या. त्याच्यात ही डेड बॉडी कशी काय ओळखली की हा लिओपोल्डला होता म्हणून? मित्रांनो, खोटं करताना खोटं करायचं तेवढं सोपं नाही आहे, लक्षात ठेवा. हे सगळं नॅचरल विटनेस आहे, नॅचरल एव्हिडन्स आहे आणि पहिली वेळ आम्हाला मिळाला म्हणून पाकिस्तानने मान्य केलं, एवढंच मी म्हणतो. धन्यवाद सर, मला आज तुम्ही इकडे बोलवून मला ही संधी दिलीत आणि आपले पण धन्यवाद की आपण एक शांत चित्ताने पिनड्रॉप सायलेन्स म्हणतात काय तो आज मला दिसला. पिनड्रॉप सायलेन्समध्ये आपण ऐकलं, त्याबद्दल आपलाही मी आहे. मला काहीतरी ह्यांनी सांगितलं होतं, काही प्रश्न त्यांनी घेतलेले आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं त्यांना पाहिजेत. निश्चितपणे मी तयार आहे. कोणताही प्रश्न, मला त्यांनी प्रश्न दिलेले नाहीत, त्यांनी मला कोणताही प्रश्न विचारावं, मी त्याचं उत्तर फक्त हवेत देणार नाही, डॉक्युमेंटरी पुराव्यासकट मी उत्तर देईन. मित्रांनो लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.